नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण क्लास 5 म्हणजेच वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी फ्री ऑफ कॉस्ट करून घेत आहोत। तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे। ठीक आहे, तर बघा पोरांनो, आज आपण अंकगणिताचा शेवटचा धडा शिकत आहोत। धड्याचं नाव आहे 12वा धडा आहे आलेख, स्तंभालेख आणि रेषालेख। ठीक आहे, हे बघा आलेख म्हणजे काय तर ग्राफ पेपर, तुम्हाला ग्राफ पेपर माहीत आहे। ठीक आहे, आडव्या उभ्या रेषा असतात डब्या डब्याचा, आहे की नाही, तर त्याला म्हणतात आलेख मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला ग्राफ। आणि त्या ग्राफवर आपण काय करत असतो, एखादी माहिती खूप मोठ्या प्रमाणात जी माहिती आहे म्हणजे संख्येच्या रूपात, तर तिला एका सांख्यिकी भाषेमध्ये म्हणजे स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये आपण ग्राफ पेपरवर म्हणजेच आलेख पेपरवर उतरवत असतो, तर त्याला आलेख म्हणतात। तर आलेख म्हणजेच ग्राफ पेपरवर ती माहिती दाखवण्याच्या दोन पद्धती आहेत, एकाला म्हणतात स्तंभालेख आणि दुसऱ्याला म्हणतात रेषालेख। स्तंभ आलेख म्हणजे काय तर त्याच्यात स्तंभ असतात, स्तंभ म्हणजे कॉलम, कॉलम म्हणजे काय, आपल्या घराला बघा असे कॉलम असतात, है की नाही, असे बीम असतात आडवे आणि त्याच्यावर स्लॅब असते, बरोबर। तर जे उभे खांब असतात त्याला स्तंभ म्हणतात, उभा खांब म्हणजेच काय स्तंभ। तर उभे खांब असलेला आलेख म्हणजे स्तंभालेख। ते तुम्हाला मी फक्त या धड्यामध्ये स्वाध्याय पूर्ण सोडवून देणार नाही, कारण याच्यामध्ये खूप सारे असे आलेख काढा लागतात, डायग्राम काढा लागतात। ठीक आहे, फक्त मी तुम्हाला पद्धत कशी असते ते शिकवणार आहे पोरो, कसं सोडवायचं, काय मेथड असते, कसं वाचन करायचं स्तंभालेखाचं आणि उत्तर कसे शोधायचे, बरोबर कराल तुम्ही। फक्त मी समजून सांगणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्वाध्याय क्रमांक एकच स्वाध्याय आहे याच्यात 12 नंबरचा, तर तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे, त्याच्यातले काही प्रश्न सोडवून देईन मी। ठीक आहे, चला पहिला बघू आपण स्तंभ आलेख म्हणजे कसा असते। पोरो ग्राफ पेपरवर बघा आडव्या रेषा असतात काही आणि काही उभ्या रेषा असतात। ठीक आहे, आता याच्यात आपल्याला ग्राफ पेपर सापडला नाही तर मग त्याच्यावरच काढलं असतं। तर जी आडवी रेष असते तिला एक्स ॲक्सिस म्हणतात, मराठीमध्ये बाबू माहीत नाही मला। ठीक आहे, मराठीच्या सरांना विचारा एक्स ॲक्सिस म्हणजे काय। आडव्या रेषा म्हणजे एक्स, ठीक आहे, उभ्या रेषा म्हणजे वाय। आलं लक्षात, दोन प्रकारच्या रेषा असतात ग्राफ पेपरवर म्हणजे आलेखावर, एक असते आडवी रेषा, ह्या अशा आडव्या रेषा असतात आणि काही रेषा अशा उभ्या असतात। आलं लक्षात, तर आडव्या रेषांना एक्स म्हणतात। ठीक आहे, आडव्या रेषांना एक्स म्हणतात आणि ह्या ज्या उभ्या रेषा आहेत यांना वाय म्हणतात। ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे हा काही डाटा दिलेला आहे म्हणजे माहिती दिली, काय माहिती आहे, आपल्याकडे 5 विद्यार्थी आहेत, समजा हा 1 2 3 4 आणि 5, हे 5 विद्यार्थी आहेत। या 5 विद्यार्थ्यांनी समजा एक स्पर्धा खेळलेली आहे, त्यांनी काही डिस्टन्स चालत गेले, काही अंतर चालत गेले किंवा धावत गेले, तर प्रत्येक विद्यार्थी किती अंतर चालला हे आपल्याला माहिती दिलेली आहे। तर बघा ही जी टीचा आहे, या टीचाचा हा ग्राफ आहे, थोडंसं नाव इकडे पाहिजे होतं। ठीक आहे, टीचाचा हा पहिला आलेख आहे। तर इकडे बघा वाय ॲक्सिसवर नंबर दिलेला आहे, अंतर कशामध्ये आहे, मीटरमध्ये, म्हणजे किती चालली हे या वाय ॲक्सिसवर दिलेलं आहे। कोण चाललं हे एक्स ॲक्सिसवर दिलेलं आहे। मग टीचा किती चालली, तर हा जो स्तंभ आहे, हा जो खांब आहे, स्तंभ म्हणजेच खांब कॉलम, हा किती उंच आहे, तर बघा याची उंची 200 पर्यंत आहे, म्हणजे टीचा किती चालली पोरं हो, 200 चालली। किती चालली, 200। आलं लक्षात, असं त्या स्तंभावर लिहून घ्यायचं तुम्ही, मग तुम्हाला उत्तर सोडवायला सोपं जाते। गणेश किती चालला, हे बघ किती उंच गेलं, हे इथपर्यंत, इकडं पाहायचं 500, कितीपर्यंत चालला गणेश, 500 पर्यंत चालला। हां, गणेश चालला पोरं हो 500 मीटर, हे इथं त्याचं युनिट एकक दिलेलं आहे, 500 मीटर चालला। जोसेफ किती चालला, हे बघा, हे जोसेफचा हा स्तंभ आहे इथपर्यंत, इकडं बघायचं असं 400, जोसेफ 400 मीटर चालला। हा रहीम आहे, रहीम किती चालला, तर इकडे बघा, इकडे असं 300 आहे, किती 300 आहे, रहीम 300 मीटर चालला। सिद्धार्थ आहे, सिद्धार्थची किती चाललेला आहे, हे बघा, हा इकडे 500 पर्यंत चालला तो, आहे का नाही। म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे अंतर चाललेले आहेत। तर हा सिद्धार्थ चालला पोरो 500 मीटर, लक्षात येते तुमच्या,
कसं ग्राफचं वाचन करतात एक्स आणि वाय ॲक्सिसवर. तर हे असे नंबर लिहिले तुम्ही की आता जर तुम्हाला प्रश्न विचारला, आता प्रश्न कसे येतात पहा, मी फक्त समजून सांगत आहे, तुम्ही ऐकायचं हे बघायचं. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला, प्रणव तुला विचारतो, सांगशील हां? सांग, सर्वात कमी अंतर कोण चाललं? टीच्या सर्वात कमी अंतर चालली, बरोबर आहे. कसं, किती सोपं आहे का नाही? काही अवघड आहे का? नाही, काहीच अवघड नाही. तर इथं लक्षात येते आपल्याला टीच्या फक्त 200 मीटर चालली म्हणजे टीच्या सर्वात कमी अंतर चालली. सर्वात जास्त अंतर कोण चाललं? गणेश आणि सिद्धार्थ. त्या दोघांपैकी कोण सर्वात जास्त लांब चाललं? गणेश आणि सिद्धार्थ. त्या दोघांमध्ये कोण जास्त चाललं? कोणीच नाही, दोघं सारखेच चालले, दोघं सारखेच चालले. असे प्रश्न येतात तुम्हाला. सोपं आहे का नाही? काहीच अवघड नाही पोरो. त्याच्यानंतर असे कोण दोघं आहेत की त्यांनी सारखं अंतर चालले? सारखं अंतर कोणी कोणी चालले म्हणजे सारखंच उत्तर, दोघांचं अंतर सारखंच चालले, सारखेच लांबीपर्यंत चालत गेले. गणेश आणि सिद्धार्थ. म्हणजे प्रश्न काय आहे पोरो, घुमवून फिरवून विचारतात. प्रश्न घुमून फिरून विचारतात, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही, खटाखट उत्तर द्यायचे. ठीक आहे. हा जो आलेख आहे याचं नाव काय? स्तंभालेख आहे. हा कोण आहे? स्तंभालेख. ठीक आहे, स्तंभ आलेख याला म्हणतात स्तंभ आलेख. स्तंभालेख आहे हा. ठीक आहे, स्तंभालेख. कसा वाचन करायचा, कसे उत्तर काढायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. वाय ॲक्सिसवर दिलेले असते, एक्स ॲक्सिसवर काही नावं दिलेले असतात. हे उलटं बी असू शकते, हे नावं इकडं बी असू शकतात, हे आकडे इकडं पण असू शकतात. जर असं असलं तर मग हे असे आडवे येतात. ठीक आहे, तर पुढे आपण ते शिकू. स्टॉप कर. हा पूर्व बघा, दुसरा ग्राफ दिलाय म्हणजे आलेख दिलाय. आता याच्यामध्ये काय केलं पहा, हे जे स्तंभ आहेत पहिले असे उभे होते, आता आडवे केले. काही घाबरायचं काम बिलकुल नाही. आडवे करा, उभे करा, काही घेणं नाही आम्हाला, फक्त तुम्ही द्या. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये वाय ॲक्सिसवर फळं दिलेत. काय दिलेत? फळं. आणि कोणते फळं किती रुपयाला घेतले आपण हे एक्स ॲक्सिसवर दिले. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर दिले. तर याच्यामध्ये पहा काय, तर सगळ्यात आधी आपण आकडे पाहून घ्यायचे की काय काय दिलेलं आहे, काय काय नाही दिलेलं. ठीक आहे, आणि आपण हा प्रश्न आता सोडवू. बघा, लक्ष द्या. पेरू घेतले. पेरूचे बघा, हा ग्राफ कुठपर्यंत आहे म्हणजे हा जो स्तंभ आहे हा आडवा स्तंभ दिला आहे. हा किती रुपयापर्यंत आलेला आहे? हे बघा 20वर आहे. कितीवर आहे? 20. म्हणजे 20 रुपयाचे पेरू घेतले. आलं लक्षात? असे नंबर तुम्ही लिहून घ्यायचे. दुसरं आहे आंबा. आंब्याचा ग्राफ कुठपर्यंत गेला म्हणजे हा स्तंभ कुठपर्यंत गेला? हा इथपर्यंत. इथे कितीचा आकडा आहे? 60चा. म्हणजे आंबे किती रुपयाला घेतले? 60 रुपयाला. समजते? हां हां. पुढे बघा काय, चिकू. आता चिकूचा ग्राफ कुठपर्यंत गेला? हा इथपर्यंत. 30. म्हणजे चिकू किती रुपयात झाले? 30 रुपयाचे. प्रणव सांग, अंगूर केवढ्यात झाले? हे अंगूर इथपर्यंत आले, किती रुपयात झाले? 50. ठीक आहे. तर असं हे ग्राफचं वाचन करतात. मग असं एकदा का तुम्ही असं लिहून घेतलं की झालं, सगळे प्रश्न सुटले. प्रणव पहिला प्रश्न सांग, अंगूर आणि आंबा याच्यामध्ये दोघांमध्ये कोणामध्ये जास्त पैसे खर्च झाले? अंगूर आणि आंब्यामध्ये जास्त पैसे कोणात खर्च झाले? आंब्यामध्ये. आंब्यामध्ये किती रुपये जास्त खर्च झाले? 30 रुपये. अरे आंबे 60 रुपयाचे आहेत आणि अंगूर 50 रुपयाचे आहेत. तर किती रुपये शिल्लक खर्च झाले? हां, शिल्लक म्हणजे 10 रुपये. म्हणजे 60 वजा 50 जर केलं तर किती रुपये खर्च झाले शिल्लक? 10 रुपये. असे प्रश्न विचारतात. समजलं? किंवा मग असं म्हणतील की आंबे समजा हे एका पावाचे भाव आहेत की 60 रुपये पाव आंबे, 30 रुपये पाव चिक्कू, 50 रुपये पाव अंगूर आणि 20 रुपये पाव पेरू. तर सांगा महाग कोणतं फळ आहे? आंबा. सगळ्यात स्वस्त काय आहे? पेरू. आहे. किती सोपं आहे का नाही? काही अवघड नाही, काहीच करायचं काम नाही, डोकं वापरायचं काम नाही. सांगा सगळे मिळून किती रुपये खर्च झाले?
सगळ्याची बेरीज कर लागेल आहे का नाही. इथं बेरीज करून टाकायची. सगळे मिळून किती रुपये खर्च झाले? 50, 30, 60, त्याच्यानंतर 20. याची बेरीज करायची पोरो खटाखट. ठीक आहे. बेरीज झाली की आपल्याला उत्तर येऊन जाते आहे का नाही. उत्तर चला पहा 50 आणि 30 80, 80 आणि 20 100, 160. किती रुपये खर्च झाले? सगळे 160. असे प्रश्न विचारतात. काय अवघड आहे का? नाही, एकदम सोपं आहे पोरो. ठीक आहे. असा प्रश्न विचारू शकतात पुढं की चिकू आणि आंबा दोन्ही मिळून किती रुपये खर्च झाले? चिकू चिकू आणि आंबा. आंबा हां, हे 30 रुपये आणि हे 60 रुपये. किती झाले? 30 आणि 60 90 रुपये. असे प्रश्न विचारतात. किती सोपं आहे? अवघड आहे का? बिलकुल अवघड नाही. अशाच प्रकारे तुम्हाला स्वाध्याय क्रमांक 12 आपल्याला सोडवायचा आहे. हां बघा पोरो, स्वाध्याय क्रमांक आपला 12. आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की हा स्वाध्याय मी तुम्हाला सोडवून देणार नाही. एकदम सोपा आहे. फक्त कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगणार आहे. स्तंभालेख जे आहेत म्हणजे उभे खांब, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. ते उभे बी असू शकतात, आडवे बी असू शकतात. त्यांची जी जाडी असते ती सगळ्या खांबांची सारखीच जाडी असते. तो किती उंच गेला याच्यावरून ठरते की त्याने किती अंतर कापलं, किती रुपयाला आहे, किती मुलं आहेत एखाद्या खोली वर्गामध्ये आहे का नाही. कोणतीही माहिती असू शकते. तर आत्ता बघा मी प्रश्न क्रमांक 11 सोडवायलो स्वाध्याय 12 मधला डायरेक्ट. का? कारण हा प्रश्न आहे रेषा आलेखाचा. कशाचा प्रश्न आहे? रेषा आलेखाचा. तर रेषा आलेख मी सांगणार आहे. याच्या आधीच जेवढे बी प्रश्न आहेत सगळे स्तंभ आलेखचे आहेत आणि स्तंभ आलेख कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा आता हा रेषा आलेखमध्ये काय काय दिलेलं आहे. तर वाय ॲक्सिसवर एका बसनी कापलेलं अंतर दिलेलं आहे. म्हणजे एस टी किती चालली, बस किती चालली आहे ना, तर याच्यावर दिलेलं आहे. इकडे आहे एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर काय दिलेलं आहे? टाईम दिलेला आहे. काय दिलेला आहे? टाईम, वेळ दिलेला आहे की बस कोणत्या वेळात कुठे पोहोचली असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे 7 म्हणजे सकाळचे 7 आहेत, 7 AM. ठीक आहे. AM म्हणजे सकाळ, PM म्हणजे दुपार. हे बघा दुपारचे 1 वाजला. इथे किती वाजला? 1. ठीक आहे. बघा बस 7 वाजता इथे होती म्हणजे इथे किती आहे? 0. इथं काहीच नाही म्हणजे किती? इथं किती असते? 0 असते. 7 वाजता बस उभी होती, बस पळवली ड्रायव्हरनी. 8 वाजता बस इथे पोहोचली. इथे म्हणजे कुठे? 100 किलोमीटरवर. हे बघा इथं किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. अंतर किमी, किमी म्हणजे किलोमीटर. 1 तासात बस 100 किलोमीटरला गेली म्हणजे ही बघा बस इथून इथपर्यंत आली पळत. समजलं? 8 वाजतापासून 9 वाजे लोक बस कुठे गेली? हे बघा 150वर गेली म्हणजे ही बस 100 वरून 150ला गेली. हे असे जोडून घ्यायचे असतात हे पॉईंट. नंतर बस अजून पळवली 10:30. हे बघा हे 10 वाजले. 10 वाजता बस कुठे गेलेली आहे? 10 वाजता बस ही 250 किलोमीटरवर जाऊन थांबली. हे बघा हे इथपर्यंत गेली. आता ही जे बस चाललेली आहे, आता ही बघा इथून इथपर्यंत हे असा आडवा ग्राफ दिलेला आहे. आडवा म्हणजे काय? तर 10 वाजतापासून 10:30 वाजेपर्यंत हा पॉईंट कितीचा आहे? 10:30चा आहे. ठीक आहे. हे 10चा आहे. तर या 10:30 पर्यंत म्हणजे अर्धा तास बस थांबली, रेस्ट केलं. ड्रायव्हरनं चहा पाणी नाश्ता हाणला दाबून मस्त, हे का नाही. मग बसला ड्रायव्हर, पुन्हा गाडी सुरू केली. 10:30 वाजतापासून 11:30पर्यंत पुन्हा गाडी पळवली. 250 किलोमीटरवरून ती 300वर गेली. बुम इथपर्यंत आली. ठीक आहे. अजून रेंगाटली गाडी. 10:30 ते 12:30. 12:30 हे इथं आहे, हे 350. हे गाडी पळवली इथून इथपर्यंत. समजायला तुम्हाला ग्राफ कळायलं का? आता याच्यात काय काढलं मी? असे स्तंभ काढले का? उभे खांब काढले का? नाही. काय काढलं? रेषा काढल्या ना. हे बघ ही रेष अशी 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 है ना. तर जिच्यामध्ये रेष असते तिला रेषा आलेख असं म्हणतात. जिच्यामध्ये स्तंभ असतो तिला स्तंभ आलेख असं म्हणतात. काय म्हणतात? स्तंभ आलेख असं म्हणतात. ठीक आहे पोरो. आता याच्या किमती कशा काढतात सांगतो तुम्हाला. याच्या आधी सांगितलं होतं स्तंभ आलेखसाठी, आता रेषा आलेखसाठी. बघा 7 वाजता गाडी उभी होती एकाच जागेवर, 0 अंतर कापलं. 8 वाजता गाडी इथं आली म्हणजे 100. इथं किती? 100. 8 वाजता 100.
9 वाजता इथे इकडं पाहायचं किती 150, इथे किती 150. ठीक आहे, इथं हे 10 इथं आहेत. मग हे 10 वाजता किती 250, 10 वाजता 250. हे 10:30 इथं आहे. आता बस इथंच थांबलेली आहे अर्धा तास, इथंच थांबू नये म्हणजे आडवा ग्राफ आला. इथं बघा अंतर चेंज झालं का, हे इथं 250 होतं, इथं 250 आहे. आडवी रेष म्हणजे थांबलेली आहे बस. आणि इथं पण मग किती अंतर असणार आहे 250 असणार आहे, चाललीच नाही ना ती. मग ड्रायव्हरचा नाश्ता पाणी झाला, पळवली ड्रायव्हरनं. 11:30 वाजे लोक हे इथपर्यंत आली 300. इथं किती येणार 300. समजायला का रे तुम्हाला? हां. त्याच्यानंतर अजून पळवली 12:30 वाजे लोक, हे बघा इथपर्यंत आली, ही कितीवर 350. मग इथं किती अंतर झालं 350 किलोमीटर. आलं लक्षात? तर अशा प्रकारे समजा मी याला नावं देतो. याला नाव दिलं A, B, हा C, हा D, हा E, हा F. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्या अशा रेष काढलेली आहे, म्हणून याला रेषा आलेख असं म्हणतात. समजायलं का? समजलं. पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न म्हणते, बस थोडा वेळ थांबली होती, हे कोणत्या कालावधीने दर्शवलेलं आहे? तुम्हाला सांगितलं की जिथं आडवी रेष येते म्हणजे अंतरच चेंज होत नाही, जिथं अंतर चेंज होत नाही तिथं बस थांबली. बरोबर आहे की नाही? मग कुठं थांबली बस? हे बघा इथून इथपर्यंत थांबली. इथं किती वाजले होते? हे 10 आहेत. हां, आता इथं मग माझा ग्राफ थोडा इकडे तिकडे झाला असेल, मी अंदाजी काढायलो है ना. याच्यावर ग्राफ पेपरवर बरोबर दिसते तुम्हाला. ही 10 वाजता बस थांबली, 10:30 वाजे लोक थांबली. किती वाजे लोक थांबली? 10 ते 10:30. पहिला प्रश्न आहे बस थांबली कधी? तर 10 ते 10:30 वाजेपर्यंत बस थांबली. समजलं? पहिला प्रश्न. दुसरा, 9 ते 11:30 या कालावधीत बसने किती अंतर कापले? प्रश्न दुसरा. किती म्हणते? 9 ते 11:30. 9 ते 11:30 म्हणजे 11:30. किती अंतर कापले? किती अंतर कापले? आता इकडे बघा पोरो, 9 वाजता बस कुठं होती पहा, लक्ष द्या. हे 9 वाजता बस इथं होती. किती कुठं होती? बी पॉईंटला होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 11:30ला बस कुठं आली बघा, हे बघा हे 11:30. 11:30ला ही इथं 11:30. 11:30ला 300 वर गेली. म्हणजे काय? तर बस 150 वरून 300 वर गेली. बरोबर? म्हणजे किती अंतर कापलं? तर 300 वजा 150 जर केलं तर आपल्याला कळेल किती अंतर कापलं. कारण इथपासून इथपर्यंत विचारलं ना. बरोबर आहे? आता समजा तुम्ही गाडी चालवायले आणि एक असं बाजूला ते असं लिहून येते बघा, रोड साईडला ते असे बोर्ड लावलेले असतात, वाशिम 10 किलोमीटर, अकोला 100 किलोमीटर, आहे की नाही. तर मग समजा इथं बोर्ड लागलेला होता की 150 किलोमीटर. मग पळवली तुम्ही गाडी, पुढं आले आणि इथं बोर्ड लागला आहे 300 किलोमीटर. मग 150 आणि 300 किती फरक आहे? 150चा. याची वजाबाकी करायची, उत्तर येते 150 किमी. किती येते? 150 किमी. किमी म्हणजे किलोमीटर. तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर आहे इथं दुसऱ्या प्रश्नाचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं बी, ऑप्शन क्रमांक बी. असं समजलं तुम्हाला पोरो? याला म्हणतात रेषा आलेख. काय म्हणतात? रेषा आलेख. ठीक आहे पोरो, बघा मी तुम्हाला रेषा आलेख सांगितला, स्तंभ आलेख याच्या आधी सांगितले. आलं लक्षात? तर या अशा पद्धतीनं तुम्ही हा स्वाध्याय क्रमांक 12 सोडवायचा आहे. मी जास्त प्रश्न तुम्हाला सोडवून देणार नाही. 12वा प्रश्न रेषा आलेखाचा आहे, तो तुम्ही घरी सोडवायचा. तुम्हाला होमवर्क त्याच्या आधीचे पहिल्या प्रश्नापासून 10व्या प्रश्नालोक सगळे प्रश्न स्तंभ आलेखचे आहेत. हे बघा तुम्हाला दाखवून देतो मी इथं. ठीक आहे. हे बघा पोरो, दिसते बरोबर? हे बघा हे स्तंभ आलेखचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हे सुद्धा स्तंभ आलेखचे प्रश्न आहेत. नवनीतची गाईड आहे ही, या गाईडमधून दाखवत आहे तुम्हाला. आणि हा मी सोडवलेला प्रश्न आहे. ओके, 11 नंबरचा. याच्या खाली हा 12 नंबरचा आहे, हे तुम्ही सोडवायचा होमवर्क. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पोरो आपलं अंकगणित म्हणजे गणित हा भाग पूर्ण संपलेला आहे. सगळे धडे मी घेतलेत. 13 डिसेंबरला तुमची परीक्षा आहे. फक्त 15 दिवस टाईम उरलेला आहे तुमच्याकडं. ज्यांनी अभ्यास नाही केला
त्यांनी आपले व्हिडिओ दररोज पहिल्या व्हिडिओपासून पाहायचे, फक्त ऐकायचे लक्ष देऊन, संध्याकाळी दररोज ऐकले ना तरी तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला मार्क भेटतील, एवढी आपली गॅरंटी आहे पोरो. ठीक आहे. तर याच्या पुढचं जे आहे मानसिक क्षमता चाचणी, हे मी उद्यापासून सुरू करतोय. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही अंकगणिताचा अभ्यास करा, लिहून तुम्ही घेतलेला आहे. ज्यांनी नाही घेतलं त्यांनी दररोज व्हिडिओ पाहायचे, दररोज 2 व्हिडिओ पाहायचे. आलं लक्षात? तेव्हा तुम्हाला हे पाहणं होईल. म्हणजे आता तुम्हाला मी 25 मार्काचं इथं शिकवलेलं आहे. उरलेले 25 मार्क भाषेचे असतात, तर भाषामध्ये काही शिकवायची गरज नाही. शाळेमध्ये जी मराठी भाषा असते उतारा वाचन, त्याच्यामध्ये 25 मार्क असतात. आणि 50 मार्क जे आहेत हे आपल्याला याला आहेत, काय म्हणतात त्याला, हे बघा 13 डिसेंबरला तुमची परीक्षा आहे पोरो, 13 डिसेंबर. ठीक आहे. अंकगणितला तुम्हाला प्रश्न विचारले जातात 20. किती प्रश्न विचारले जातात? प्रश्न 20. मार्क्स असतात 25. ठीक आहे. वेळ किती असते सर? वेळ असते पोरो 30 मिनिटं. किती वेळ असते? 30 मिनिट याच्यासाठी. ठीक आहे. बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात तुम्हाला 40. प्रश्न किती आहेत? 40. मार्क किती असतात? मार्क्स असतात पोरो 25. सॉरी, बुद्धिमत्तेला मार्क्स असतात 50. किती? 50. 40 प्रश्नाला 50 मार्क. वेळ असते पोरो 60 मिनिट. वेळ किती असते? 60 मिनिट. हे सगळं मिनिटमध्ये. पुन्हा म्हणसाल मास्तरले नाही चुकाय जमत हो, बाकी सरी दुनिया चुकलीच चालते, खड्ड्यात गेलीच चालते, है का नाही. भाषामध्ये प्रश्न असतात पोरो 20. मार्क असतात पोरो 25, है का नाही. आणि वेळ असते पोरो 30 मिनिट. असा तुमचा पेपर असते 2 तासाचा. कितीचा? 2 तासाचा पेपर असते. प्रश्न तुम्हाला असतात 80, बरोबर. आणि तुमचे सगळे मार्क मिळून असतात 100 मार्काचा पेपर असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यापैकी आपण फक्त हा सेक्शन पूर्ण केलेला आहे. हा तुमच्या शाळेत पूर्ण होते. आलं लक्षात? भाषा. तरी पण याच्यावर घेऊ आपण 1-2 उतारा, 1-2 लेक्चर. आणि बुद्धिमत्तेला मी उद्यापासून सुरुवात करतो. तर सगळ्या पोरांना विनंती आहे की सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचे. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट.